नमस्कार. लोकहित चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी महेश दानके संपादक स्वागत करतो. आजच्या संपादकीयचा विषय आहे माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री पदाची प्रतिमा मलिन केली आहे काय. आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट त्याचबरोबर शिंदे गट यांच्या सोबतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालेलं आहे. महायुतीचं सरकार आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदाचा पदभार दिलेला आहे. माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे आमदार असून त्यांना कृषी मंत्री दिल्यापासून हे बिन खात्याचं मंत्रिपद आहे अशा पद्धतीची वारंवार त्यांनी बोलून उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या खात्याला पैसे येत नाही असंही वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कृषी मंत्री झाल्यापासून सातत्यानं कृषी म्हणजे ज्याच्याशी संबंधित आहे त्या शेतकऱ्यांना वारंवार डिवचण्याचं कामच माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झालेलं आहे. आतापर्यंत अनेक वेळा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची हीन वागणूक देणे, शेतकऱ्यांच्यावर टीका करणे, शेतकऱ्यांना म्हणजे ज्यावेळी पंचनामा करायला जातो त्यावेळी जसं काय त्यांच्यावर उपकार करतोय अशा पद्धतीची भाषा वापरणे, यासाठी माणिकराव कोकाटे महाराष्ट्रामध्ये किंबहुना कदाचित त्यांच्या या वक्तव्यामुळे ते देशामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले असतील. कारण कृषी मंत्री कसा असावा या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उच्च प्रतीच्या प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घालून दिलेल्या आहेत. अगदी शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं. वसंतराव नाईक यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्याच महाराष्ट्रामध्ये आज माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा उल्लेख केला तर आपण शेतीप्रधान कृषीप्रधान राज्य अशा पद्धतीचं त्याचं संबोधन केलं जातं. मात्र आतापर्यंत कृषी मंत्री झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं मंत्रिपद आपल्याला मिळालंय हीच भूमिका समोर ठेवून जे कृषी मंत्री झाले त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. मात्र माणिकराव कोकाटे हे त्यांच्या जे काही वक्तव्य सातत्यानं चालत असतात त्याच्यामध्ये सातत्यानं चर्चेला आलेले आहेत. आता विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. या विधानसभेच्या अधिवेशन चालू असताना ते रमी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. तशा पद्धतीचा त्यांचा एक व्हिडिओ रमी खेळत असल्याचा त्यांनी एक्सवर ट्विस्ट केला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर टीकेची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भडीमार सुरू झाली. यानंतर याच्यावर चर्चा चालू असतानाच माणिकराव कोकाटे यांनी ती जाहिरात आली होती आणि ती स्वीप करत असताना कोणीतरी माझा व्हिडिओ काढला अशा पद्धतीचा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केलेला आहे. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत चुकून असं झालं असेल असं जर म्हणायचा विचार केला तर याच्या अगोदरची त्यांची जी वक्तव्य आहेत ती जर बघितली तर त्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे हे खोटे बोलत आहेत. माणिकराव कोकाटे खरोखरच रमी खेळत असावेत अशा पद्धतीची चर्चा सगळ्या राजकीय स्थितीवर किंवा राजकीय पटलावर त्याचबरोबर संपूर्ण शेतकरी सुद्धा करत आहेत. कारण त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाहीच. मात्र शेतकऱ्यांना त्रास होईल, शेतकऱ्यांना हीन वागणूक मिळेल अशा पद्धतीचे वक्तव्य सातत्याने त्यांनी केलेले आहे. खरं म्हणजे मागच्या प्रकारामध्ये ज्यावेळी ते दुष्काळाचा पंचनामा करण्यासाठी गेले होते त्यावेळी शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी केलं की शेतकरी कर्ज घेतात आणि कर्जाची रक्कम आपल्या मुलाबाळांच्या लग्नासाठी करतात अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला होता. खरं म्हणजे माणिकराव कोकाटेंना हे कदाचित माहिती आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे की जी काही नुकसान भरपाई होते ती नुकसान भरपाई जर झाली तर शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत तर शेतकऱ्यांनी जो घेतलेला कर्ज असतो तो कर्ज माफ केला जातो. याचा अर्थ ती रक्कम शेतकऱ्यांना मिळते असं नाही. त्याच्यामुळे त्या रकमेतून मुला मुलींचं लग्न करण्याचा प्रकार शेतकरी करतात अशा पद्धतीचा चुकीचा आणि शेतकऱ्यांना हीन वागणूक देण्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केलेला आहे. खरं म्हणजे कृषी प्रधान आपलं महाराष्ट्र आहे याचा जर विचार केला तर त्यावेळीच अजित पवार यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा होता. परंतु त्यावेळी सुद्धा त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न अजित पवार गट किंवा भारतीय जनता पार्टी यांच्याकडून सातत्यानं करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आता जी चर्चा सध्या चालू आहे की शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये भरडला जातोय, शेतकरी आर्थिक संकटामध्ये, शेतकरी आत्महत्या करतोय. अशा वेळी अधिवेशन चालू असताना शेतकऱ्यांचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील याच्यावर बोलण्यापेक्षा कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे जर विधानसभेमध्ये किंवा अधिवेशन काळामध्ये जर रमी खेळत असतील तर एक महाराष्ट्राला अतिशय म्हणजे कालिमा फासणारी ही घटना आहे असं म्हणायला म्हणजे म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री झाल्यापासून सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहेत त्याच्यामुळे
जो काही व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीला किंवा मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय कुठलाही मंत्री कोणतंही काम करू शकत नाही, म्हणून कदाचित काम नसावं म्हणून माणिकराव कोकाटे हे रमी खेळत असावेत अशा पद्धतीचं ट्विट सुद्धा रोहित पवार यांनी केलेलं आहे। अर्थात या संदर्भामध्ये खंडन करण्याचं काम माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जाहिरात आली होती आणि ती स्वीप करण्याचं काम करत असताना कोणतरी व्हिडिओ काढला अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या पद्धतीच्या जाहिराती किंवा ज्या पद्धतीचे व्हिडिओ आपण पाहत असतो तशाच पद्धतीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर येत असतात। त्याच्यामुळं रमीची जाहिरात रमीचा कुठलाही ॲप्स जर त्यांनी डाउनलोड केला नसेल किंवा रमी जर त्यांच्याकडे ते खेळत नसतील तर तशा पद्धतीचा व्हिडिओ येत नाही। आपण ज्या गोष्टी सर्च करत असतो यूट्यूबवर असेल किंवा गुगलवर असेल तर तशाच पद्धतीच्या जाहिराती आपल्या याच्यामध्ये येत असतात, आपल्या मोबाईलमध्ये येत असतात। त्याच्यामुळे रमी खेळत नसताना रमीची जाहिरात येणं शक्यता कमी आहे। मात्र ज्या पद्धतीचा त्यांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते स्वीप करत असतानाचा व्हिडिओ नाही तर ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जी काही रमी खेळत असताना जी काही पानं इकडं तिकडं करायचा जो प्रयोग असतो तशा पद्धतीच्या हालचाली त्यांच्या बोटाच्या त्याच्यामध्ये दिसून येतात। त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे आज किती जरी नाही म्हणत असले तरी ते रमी खेळत होते अशा पद्धतीचाच व्हिडिओ आहे, अशा पद्धतीची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। आता या संदर्भामध्ये खरं म्हणजे त्यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे। कृषी मंत्री असताना किंवा कृषी मंत्री जर अशा पद्धतीनं विधानसभेमध्ये किंवा अधिवेशन काळामध्ये गंभीर मुद्दे चर्चेला जात असताना जर मंत्री अशा पद्धतीचं कर्तव्य करत असतील किंवा अशा पद्धतीचे खेळ खेळत असतील, खरं म्हणजे मंत्री तर सोडून द्या, आमदारांनी सुद्धा अशा पद्धतीचं करू नये, कारण हे जनतेचे प्रतिनिधी आहेत। जनतेचे प्रश्न कायदे मंडळामध्ये मांडावेत, कायदे मंडळामध्ये नवीन कायदे निर्माण व्हावेत, जनतेच्या विविध जे काही समस्या असतील अडचणी असतील यांची सोडवणूक व्हावी या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे अधिवेशन भरवत असतात। अधिवेशनाच्या कालावधीमध्ये जर मंत्री किंवा आमदार जर अशा पद्धतीचं करत असतील तर खरं म्हणजे देशाला, महाराष्ट्राला एक काळिमा फासणारी घटना आहे। या अधिवेशन काळामध्ये अनेक आमदारांच्या भानगडी सुद्धा आपण बघितल्या, मारामाऱ्या बघितल्या। त्याच्यामुळे नेमका महाराष्ट्रामध्ये चाललंय काय हा मुद्दा वेगळा आहे, याच्यावर सुद्धा एक वेगळा आपल्याला संपादकीय करता येईल। परंतु माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री पदाची प्रतिमा मलिन केली आहे काय हा आजचा विषय होता। आणि या सगळ्या जर घटना जर बघितल्या असतील, अगदी कृषी मंत्री झाल्यापासून त्यांनी ज्या काही त्यांची जी वक्तव्य आहे ती जर सगळी जर बघितली तर माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री पदाला किंवा त्यांच्या मंत्रिपदाच्या प्रतिमेला काळिमा फासलेला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। या संदर्भामध्ये प्रेक्षक म्हणून आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला अवश्य नोंदवा, विसरू नका। आपल्या प्रतिक्रिया सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आपल्याला नेमका माणिकराव कोकाटे कृषी मंत्री म्हणून योग्य आहेत की नाही किंवा त्यांनी त्यांची जी कृषी मंत्री पदाची प्रतिमा आहे ती मलिन केली आहे काय महाराष्ट्राची, या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। तुर्तास एवढंच, धन्यवाद।